हल्लीची मुलं ही भाज्या म्हटलं की नाक मुरडतात, तर त्यांच्यासाठी एक वेगळं काहीतरी म्हणजे पालेभाजी म्हटलं तर अजूनच कंटाळवाणं वाटतं. आपण डाळ वगैरे अशी घरगुती बनवतो ती त्यांना नको असते, परंतु थोडंसं त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी चमचमीत ॲड केलं, काहीतरी वेगळं काहीतरी नवीन रूप दिलं की त्यांना ते आवडते. म्हणून त्याच्यासाठी आज नवीन एक पालक पनीर, जी घरच्या घरी तुम्ही अशी झटपट आणि जे रोजचे मसाले वापरतो तेच टाकून तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकता. तेच जर हॉटेलमध्ये घ्यायला लागले तर आपल्याला बरेचसे पैसे खर्च करावे लागतात, परंतु तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी इझिली बनवू शकता आणि ती म्हणजे आहे पालक पनीर. नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण अनेक वाडवळ रेसिपी, ऑथेंटिक पारंपरिक बनवलेले जाणारे पदार्थ आपण पाहिले, परंतु आज थोडंसं व्हेजिटेरियनकडे जाऊया आपण. आज मी तुम्हाला स्पेशल पालक पनीरची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला प्रथम दाखवते. इथे एक जुडी पालक घेतलेली आहे, निवडून स्वच्छ धुवून त्याची देठं कापून घेतलेली आहेत. जेवढे देठं घेता येतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, एक टमॅटो घेतलेला आहे मोठा, आलं लसणाची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, धणे पावडर, गरम मसाला, आपला जो घरगुती जो मसाला आहे बॉटल मसाला तो, किंवा तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घेऊ शकता. थोडीशी हळदीची पावडर इथे वापरणार आहे. सोबत तुम्ही मिल्क क्रीम घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता. आता मी इथे घेतलेलं आहे मातीचं भांडं, म्हणजे आपलं तवकट घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये ह्या पालकला 1 किंवा 2 शिट्यामध्ये बॉईल करू शकता. पालक पनीर खाण्यासाठी कुठेही हॉटेलमध्ये जायची गरज नाही. आपल्याला एकदम हायफाय रेसिपी वाटते, परंतु अगदी झटपट आणि छान घरच्या घरीच आपले जे काही मसाले आपण वापरतो त्यांनी सुद्धा छान अशी पालक पनीर आपण घरी बनवू शकतो. आता मी एक 5 ते 10 मिनटं हे पालक बॉईल करणार आहे. या तवकटामध्ये तांब्याभर पाणी घेतलेलं आहे. आता असंच हे आपण एक 5-1 मिनटं बॉईल करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या घरच्या कुठल्याही भांड्यामध्ये हे पालक बॉईल करायला ठेवू शकता किंवा कुकरमध्ये 1 किंवा 2 शिट्ट्यामध्येही चांगल्या प्रकारे बॉईल होते. हे पाहताय पालक आपला चांगला शिजलेला आहे. गॅस बंद करते. थोडंसं थंड झालं की मी मिक्सीमधनं ग्राइंड करून घेणार आहे. तोपर्यंत आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आपण बनवतोय पालक पनीर. मी तुम्हाला पनीर दाखवायला विसरून गेली होती. आपण आता हा पनीर घेतलेला आहे, ह्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करणार आहोत. आता आपण जो पालक बॉईल केलेला होता तो मी अशा प्रकारे मिक्सीमधनं बारीक वाटून घेतलेला आहे. ह्याचा हिरवागारपणा जसं तसं टिकून आहे. आता आपण पुढील कृती पाहणार आहोत. आता आपण ह्याच चौकटामध्ये कुकिंग ऑइल आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घेणार आहोत. तेल गरम होत असताना ह्यामध्ये कांदा, टमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि मिरची आपण जी घेतलेली आहे ती टाकणार आहोत. तुम्हाला भांड्यांचं कसं जतन करावं आणि कशी वापरावी हे मी सांगितलेलं आहे. रिकामी भांडं गॅसवरती जास्त तापवण्यासाठी ठेवायचे नाही, जेणेकरून भांडं तडू शकतं. म्हणूनच हे भांडं मी जसं गॅसवर ठेवलं, ह्यात तेल टाकलं, आलं लसूणची पेस्ट, कांदा, टमॅटो, मिरची हे सर्व इथे एकत्रच टाकलेलं आहे. आणि हे पाहता तुम्ही, मी जेव्हा तो पालक ग्राइंड करण्यासाठी इथे घेतला त्याच्यातला पाणी इथे बाजूला काढलेलं आहे. हाच पाणी मी इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे. जितकी ग्रेव्ही मला थिक किंवा कन्सिस्टन्सी बघून त्याप्रमाणे मी हा पाणी वापरणार आहे. आता हा कांदा टमॅटो शिजत असताना ह्याच्यामध्ये मी चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते टाकते आणि असं सर्व एकजीव फ्राय होण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं ठेवते. आता आपला कांदा टोमॅटो वगैरे छान असं शिजलेलं आहे.
आता जे घेतलेले मसाले आहेत ते आपण टाकणार आहोत। इथे हा माझा बॉटल मसाला, आपण काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता। हे सर्व तेलावरती फ्राय करायचे आहेत। धणे पावडर, गरम मसाला, हळदी पावडर आणि जिरा पावडर हे सर्व तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं मी पनीर शिजू देणार आहे, जेणेकरून पनीर खाताना मसाल्याची एक वेगळी फ्लेवर त्याला मिळेल। असंच 2-3 मिनिटं मी ठेवते आणि मग आपण जे पालकची ग्रेव्ही बनवलेली आहे ती याच्यात टाकणार आहोत। एक 5 मिनिटं आपण पनीर असंच मसाल्यामध्ये शिजवलेलं आहे। आता मी जी पालकची ग्रेव्ही बनवलेली आहे ती आपण यात टाकणार आहोत। हा जो पाणी ठेवलेला होता पालकमधला तोही ॲड करते, जेणेकरून आपला जो पालकमधला जे काही प्रोटीन्स विटॅमिन्स आहेत ते आपल्याला पूर्ण मिळणार आहेत। आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे। छान असं ग्रीन कलर पालकचा आलेला आहे। आता मला जितकी ग्रेव्ही थिक हवी होती त्याप्रमाणे मी ह्याच्यातलं पाणी वापरलेलं आहे। जवळपास सर्व पाणी मी ह्याच्यात टाकलेलं आहे। आपणही तसंच करा, जेणेकरून तो पाणी वाया जाणार नाही, त्याच्यातले जे मिनरल्स विटॅमिन्स आहेत ते वेस्ट जाणार नाहीत। आता हे 2-3 मिनिटासाठी असंच उकळू देते आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत। आपल्याकडे जर कसुरी मेथी असेल तर आपण ती कसुरी मेथी वापरू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती काही यूज करू शकत नाही। आता आपला हा पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। छान असा सुगंध सुटलेला आहे आणि खूप थिक अशी चांगली ग्रेव्ही मला मिळालेली आहे। आता ह्यावरती मी थोडंसं बटर टाकते। आपल्याकडे मिल्क क्रीम जर असेल तर आपण ते टाकू शकता। बटरमुळे एक चांगली अशी सुंदर अशी फ्लेवर त्याला मिळते। आता खाण्यासाठी आपलं पालक पनीर रेडी आहे। मी गॅस बंद करते। तर अशा प्रकारे आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। मी आशा करते तुम्हाला हे पालक पनीर नक्की आवडलं असेल। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। परंतु जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येते ते तुम्हाला पाहता येईल। आणि अशाच प्रकारे भरभरून तुमचं प्रेम मिळू द्या, तुमचा सपोर्ट मिळू द्या। धन्यवाद।